सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या आर्टिझन विजन ऑफ लाईफ्स कॅनव्हास या वाहिनीवर. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 7 पर्वतांच्या कुशीत जीवनाच्या एका नवीन अंतर्मुख प्रवासाच्या शोधात, जिथे आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी एका शांत, निर्मळ, पवित्र, ध्यानस्थ, योग आणि आध्यात्मिक अशा अलौकिक दिव्य स्थळी, ते म्हणजे तमिळनाडू येथील कोइंबतूर स्थित वेलियांगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले ईशा योगा फाउंडेशन येथे, जेथे स्वयं महादेवांनी सुद्धा ध्यान व वास्तव्य केलेले आहे. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ्स कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे उटीवरून कोइंबतूर येथील ईशा फाउंडेशन येथे. मागच्या काही ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बेंगलोर, त्यानंतर मैसूर आणि त्यानंतर उटी अशा स्थळांना आपण भेट दिलेली दाखवली. परंतु आमचं असं प्रयोजन होतं की आपण उटीमध्ये 2 दिवस घालवू. परंतु मुलगा म्हणाला की आता मला इथे खूप कंटाळा आला आहे असं फिरून फिरून. तेव्हा मला इतकं विशेष वाटलं आणि मी त्याला विचारलं, अरे असं का म्हणतोयस? तर तो म्हणाला की आपण नेहमी जेव्हा जातो तेव्हा देवदर्शन करतो आणि तेव्हा फिरायला मला जास्त आनंद वाटतो, जास्त छान वाटतं. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण आता इथून कोइंबतूरला जाऊन मुक्काम करूयात. आता इथे पहा, आम्ही कोइंबतूर ईशा फाउंडेशन येथे पोचलो आहोत. परंतु इथे राहण्यासाठी आपल्याला आधी बुकिंग करावं लागतं आणि आमचं इथे बुकिंग नसल्यामुळे आम्ही 2-3 किलोमीटर पाठीमागे येऊन एका ठिकाणी मुक्काम केला. आता इथे पहा, आम्ही रात्री येऊन मुक्काम केला होता आणि ही सकाळची वेळ आहे. 5:45-6च वाजलेत आणि आजूबाजूचा मी तुम्हाला परिसर दाखवते, कारण रात्री खूप अंधार होता, त्यामुळे हे काही दाखवता आलं नाही. आणि सकाळचा हा वेळ खरोखरच इतका प्रसन्न आणि अगदी आल्हाददायक आहे. इथे आजूबाजूला मोर ओरडण्याचे आवाज येत आहेत आणि खरोखरच इतकी सुंदर अशी शांतता आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. म्हणजे हे वातावरण मी दाखवण्याचा तुम्हाला इथे प्रयत्न तर करते आहे. आणि आता आपण आवरून ईशा फाउंडेशन पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. हे पहा, आता ही झाडं आणि पाठीमागे ते डोंगर आणि इथे असं सुंदर अशी हा सगळा परिसर, हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न तर करते आहे. आणि आता आपण ईशा फाउंडेशन पाहायला जाणार आहोत. आता इथे पहा, आपण ईशा योगा फाउंडेशन इथे आलेलो आहोत आणि इथे अशी म्हणजे मलय वासल गेट किंवा सर्प वासल गेट अशी वेगवेगळी गेट आहेत. आणि तिथून आपण आता आतमध्ये असा प्रवेश केल्यानंतर इथे आपल्याला इतकं वातावरण लगेचच प्रसन्न वाटण्याला सुरुवात होते की इथली जी शांतता आहे ही अगदी म्हणजे आपल्याला जिथून सुरुवात होते ना पाहण्यास, तिथूनच ती शांतता आपल्याला लगेच अनुभवायला मिळते. आणि आता आपण जसं जसं पुढे जाऊ तर इथला जो वातावरणाचा आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहिला ना, तर आता इथे सगळ्या बाजूंनी हा डोंगर आहे आणि म्हणजे हे 7 डोंगर आहेत आणि त्याच्या मधोमध सद्गुरूंनी हे ईशा योगा फाउंडेशन बसवलेलं आहे. आणि तिथे ही आदियोगींची 112 फूट उंच इतकी सुरेख अशी, हे पहा तुम्हाला समोरच दिसत असेल, ही मूर्त इथे बसवलेली आहे. आणि ह्याची मी संपूर्ण आता तुम्हाला माहिती सांगणारच आहे. पण हे पहा, आम्ही गाडीतच आहोत. आपल्या गाडीमध्ये सुद्धा त्यांचीच
इथे प्रतिमा आहे आणि समोरसुद्धा पहा ते असे दिसत आहेत. हा इतका अद्भुत अनुभव होता माझ्यासाठी की शब्दांमध्ये, आता हे शब्द मी नेहमी वापरते पण खरोखरच खूप अवघड आहे हे सांगण्यासाठी. आणि हे पहा, हे समोरच असं दिव्य असं दर्शन मला घडलेलं आहे. आणि आता आम्ही खाली उतरून आजूबाजूचा मी तुम्हाला परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते. हे पहा, संपूर्ण असे डोंगर आहेत बाजूला आणि समोरच असं भव्य दिव्य अशी ती प्रतिमा महादेवांची, ती आपल्याला लगेचच दृष्टी अशी आपली तिथे खेचून नेते. आणि आता मी तुम्हाला आता इथे काही इथली माहिती सांगते. ती म्हणजे अशी की हे जे आहे ना ईशा फाउंडेशन, हे तामिळनाडूच्या कोइंबतूर स्थित वेलियांगिरी पर्वताच्या पायथ्याशी असं वसले, म्हणजे 7 टेकड्यांच्या मधोमध हे वसवलेलं आहे. आणि त्यांची उंची साधारणपणे 6000 फूट आहे. या 7 टेकड्यांचं एक जे बेट आहे आणि त्याची उंची ही 6000 फूट आहे. या वेलियांगिरी पर्वताला दक्षिणेकडील कैलाश ऑफ साऊथ असं सुद्धा संबोधलं जातं. या वेलियांगिरी पर्वतावर स्वयं महादेवांनी सुद्धा ध्यान आणि वास्तव्य केलेलं आहे. तसंच या पर्वतावर अनेक योगी, तपस्वी आणि सिद्धांनी तपश्चर्या केलेली आहे. इथे शिवशंकर महादेवांची आदियोगी स्वरूप ही जी प्रतिमा आहे, ह्या प्रतिमेचं ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा समावेश केलेला आहे. कारण या ईशा योगा केंद्रात ही जी आदियोगी शिवाची मूर्ती आहे ती 112 फूट म्हणजे सुमारे 34 मीटर उंच आणि 147 फूट म्हणजेच 45 मीटर लांब आणि 24.99 फूट म्हणजे सुमारे 7.62 मीटर रुंद आहे. म्हणजे ही इतकी भव्य दिव्य मूर्त समोर दिसतीये. तसेच या योगी प्रतिमेस बनवण्यासाठी, म्हणजे ही प्रतिमा बनवण्यासाठी 500 टन पोलाद म्हणजे स्टील याचा उपयोग करण्यात आलेला आहे. तसंच या प्रतिमेचं नाव आदियोगी ठेवण्याचं कारण सुद्धा प्रथम योगी किंवा पहिले गुरु जे भगवान शिव हे आहेत. आदी म्हणजे सर्वात प्राचीन, सर्वप्रथम. योगी म्हणजे स्वयं भगवान शिव. हे योगाचे जनक म्हणून शिव आदियोगी यांचे प्रतिनिधित्व करते. या आदियोगी प्रतिमेची उंची सुमारे 112 फूट ठेवण्यात आली आहे. याचं कारणसुद्धा सद्गुरूंच्या मते माणसाला मुक्ती मिळण्यासाठी 112 मार्ग आहेत आणि ही प्रतिमा मानवतंत्रांचे 112 चक्रांचं प्रतिनिधित्व करते. तसेच ही प्रतिमा घडविण्याची अभिकल्पना सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणजे जगदीश वासुदेव यांची आहे. यांना भारत सरकारकडून 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. स्वयं सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आदियोगी शिवाची मूर्ती डिझाईन केलेली आहे व त्यांनी स्वतः योग साधना तपस्या करून ती सिद्ध केलेली आहे. तसेच आदियोगी मूर्तीचं अनावरण 24 फेब्रुवारी 2017 रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. जे जगातलं सर्वात मोठं वक्षशिल्प, ज्याला आपण दिवाळे शिल्प म्हणजेच लार्जेस्ट बस्ट स्कल्पचर असं आपण म्हणतो. आणि या आदियोगी शिवांच्या गळ्यात तुम्हाला समोर दिसत असेल जगातली सर्वात मोठी रुद्राक्षाची माळा आहे. त्यात 1,00,000 रुद्राक्ष आहेत आणि हेच रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांना वाटप करण्यात येतात आणि याच दिवशी आदियोगींना नवीन माळा अर्पण करण्यात येते. तसंच त्यांच्या कानामध्ये जी कुंडलं आहेत पहा, ती सुद्धा योग मुद्रेमधली आहेत. अर्धचंद्र, कडुलिंबाचं पान, डमरू, धनुष्य, कुऱ्हाडी आणि घंटा आहे. मूर्तीभोवती 612 त्रिशूळ आहेत. भक्त त्यावर काळे वस्त्र बांधून अर्पण करतात. अमावस्येला पारंपरिक नैवेद्य अर्पण करून भक्तांमध्ये प्रसाद वाटप केला जातो. ही मूर्ती तयार करण्यासाठी 2.5 वर्षे लागली. येथील टाईल्सवर तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये मंत्र कोरलेले आहेत.
इथे संध्याकाळी 7 ते 7:15 आदियोगी लेझर लाईट अँड साऊंड शो होतो. याला आदियोगी दिव्य दर्शनम असं म्हणतात. हा लेझर अँड साऊंड शो इंटरनॅशनल अवॉर्डसुद्धा जिंकलेला आहे. इथे एक शिवलिंग आहे जे योगेश्वरम लिंग या नावाने ओळखलं जातं. इथे आतमध्ये ईशा योगा आश्रमामध्ये जर राहण्याची आपली सोय झाली असेल तर इथे 2 वेळी जेवण असतं आणि ते खरोखरच अगदी शुद्ध, सात्विक आणि चविष्ट मिळतं. आता पहा, आदियोगी प्रतिमेपासून ते आपल्याला सर्पवासल गेटपर्यंत जायचं असतं. त्यासाठी इथे इलेक्ट्रिक कार्ड्स किंवा बुलक कार्ड्स असे आहेत किंवा आपण चालतही जाऊ शकतो. ज्याला जसं योग्य वाटेल त्याने तसं तिथपर्यंत पोचायचं असतं आणि तिथून आतमध्ये आपल्याला प्रवेश करण्यासाठी, सर्पवासल गेटच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल आतमध्ये नेता येत नाही किंवा तिथे व्हिडिओग्राफीला अगदी सक्त मनाई आहे किंवा एखादी मोठी बॅग असेल तर तीही आतमध्ये चालत नाही. आपल्याला जे काही आपल्याजवळ पैसे हवे असतील ते आपण काढून घ्यायचे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू आपल्याला बाहेर ठेवायच्या असतात. तिथे मी व्हिडिओग्राफी काही करू शकले नाही, परंतु मी आतलं जे काही आहे ते सांगण्याचा इथे प्रयत्न करेल. परंतु इथे पहा, आजूबाजूचा परिसर अत्यंत सुरेख दिसतोय आणि आम्ही ज्या बैलगाडीतून जातोय किंवा इतरही काही बैलगाड्या दिसत आहेत तर ते बैल मात्र इतके सुरेख, अगदी हट्टेकट्टे आहेत. हे पाहून खरोखरच खूप छान वाटलं. परिसर तर खरोखरच खूप सुंदर आहे. आता पहा, आपण गेटच्या इथे पोचल्यानंतरच बुलक कार्ट जिथे थांबते तिथे शिवाची एक सुंदर अशी मूर्त आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर पहा, आपल्याला गुरुपूजा असते. ध्यानलिंगम टेम्पल आहे जिथे की ओंकारनाद उच्चारण होतो. त्यानंतर इथे खूप मोठं विशाल असं शिवलिंग आहे, त्याला ध्यानलिंगम, जे 76 फूट डायमीटर आणि त्याची उंची 33 फूट. इथे एकही पिलर नाही आहे आणि 2.5 लाख विटांनी बनलेला आहे. यामधील शिवलिंग 13.9 इंच आहे. हे जगातील सर्वात मोठं मर्क्युरी बेस शिवलिंग आहे जे सद्गुरूंद्वारा 1999 बसवलेलं आहे. इथे ध्यानलिंगमच्या समोर एक दिवा लावला जातो ज्याला ध्यानलिंगम दिवा म्हटलं जातं. इथे सूर्यकुंड, चंद्रकुंड आहे जिथे की सूर्यकुंडामध्ये पुरुष तर चंद्रकुंडामध्ये स्त्रिया स्नान करतात. तिथून बाहेर आल्यानंतर इथे जवळ एक कमळाचं तलाव आहे ज्यात सुंदर असे मासे आहेत. जवळच कॅन्टीन आहे. तसंच ध्यानलिंगम टेम्पल इथं नादाराधना म्हणजे संगीत वाद्य वाजवली जातात. तिथेच जवळ महानंदी महाराज आहेत जे की वर्ल्ड लार्जेस्ट म्हणजे 21 फूट आणि ते सुद्धा स्टीलमध्ये आहेत. खरं तर मला सारखा हा प्रश्न पडायचा की सर्व शिवालयांमध्ये जवळपास नंदी बैठक ही एकसारख्या प्रकारची का बरं असावी. तर ह्याविषयी आपण पुन्हा कधीतरी बोलूयात. पण आता पुढे काही ठिकाणी ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला इथे सांगते की या नंदी महाराजांच्या समोरच एक चिंचेचं झाड आहे आणि तिथे अशी मान्यता आहे की हे झाड आपल्यात जर काही दुष्ट तत्व हे झाड शोषून घेतं आणि आपल्यात सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं. इथे झाडाला धागा बांधण्याची पद्धत आहे. इथे आपल्याला फ्री रुद्राक्ष मिळतो. त्यानंतर इथे लिंगभैरवी टेम्पल आहे जिथे की भगवतीची आपण पूजा करू शकतो. त्यानंतर इथे अभिषेकम करू शकतो आणि इथेच जवळ ईशा लाईफ म्हणजे इथे शॉपिंग सेंटर आहे जिथे आपण शॉपिंग करू शकतो. तेव्हा आता मी या आध्यात्मिक आणि योग साधनेच्या रंगासह आजच्या या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.